फोर व्हीलर त्या ठिकाणी मला वाटतं थार लागलेली आहे. दादांना विनंती आहे आपण ती बाजूला घ्या. थार गाडी त्या ठिकाणी लागली आहे. दादांना विनंती ती आपण थोडीशी बाजूला घ्यायची आहे. करण भंडारी त्या ठिकाणी जी थार लावलेली आहे त्यांना सांगायचं ती बाजूला घ्या. चला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच, दुसऱ्या डावाचा दुसऱ्या फेरीचा हा सामना. पहिला डाव, सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. प्रतीक पाटील आणि संकेत, बॉलर नवीन पाटील. पहिला बॉल, मॅचची गोल्डन विकेट. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं वन साइड एकतर्फी मॅच नेली होती तो खेळाडू आता बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा हादरा, मोठा मासा गळाला. खमोंडीचा मागच्या मॅच मध्ये ज्याने वैयक्तिक 37 धावा बनवल्या होत्या तो बॅटर आता बाद झाला. न्यू बॅटर ओम कोळी येत आहेत इन ॲट नंबर 3. नवीन भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते नवीनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती विकेट. यावेळेस देखील लॉफ्टेड फटका, गॅप आहे आणि गॅप मोठी आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. दुसऱ्या चेंडूवरती येतोय प्रहार, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 धावेनं ऑफ द मार्क टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि ऑफ द मार्क बॅटर ओम कोळी. क्षेत्रक्षणात परिवर्तन केलं जाते. आता लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं. सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका, हा स्ट्रोक लाजवाब आणि बॉल धावा देऊन जाईल अर्धा डझन. बॉल सीमा पार, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं की इनफिल्डच्या वरनं हा स्ट्रोक खेळून काढला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. खर तर लॉंग ऑफ काढून लॉंग ऑनला एक खेळाडू ठेवला होता कारण पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. त्यामुळं कुठेतरी खराब बॉलिंग आता मी म्हणेन नवीनची. हा फटका फसलाय. चेंडू खाली, खेळाडू कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. आता फिल्डिंग पाहून गोलंदाजी केली जाते आणि विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला. कमबॅक बॉलरचं. यानंतरची मॅच टीम जरीमरी अलिमगड, भावेश पाटील आणि टीम आणि गावदेवी बेहळे दोन्ही टीम कॅप्टन. आपण एक इनिंग नंतर टॉस साठी येणं बंधनकारक राहणार आहे आणि त्यानंतर आई जोगेश्वरी जू नांदुरकी विपक्ष जय म्हसोबा पिंपळास आणि त्यानंतर टीम वडूनवगर अगेन्स्ट टीम RD440 गावदेवी ओवळी. सर्व संघांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे.
न्यू बॅटर दिशांत पाटील आलेत. बॉलर नवीन राईट आर्म ओव्हर द विकेट. इनफिल्डच्या वरनं हा स्ट्रोक देखील चांगला खेळाडू आहेत आणि बॉल मात्र त्याला चकवून बॉल सीमा पार चौकार. चार धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचेल 14 वरती. या षटकाचा विचार केला 2 विकेट आले जरूर, परंतु 14 धावा आल्यात, त्या 14 देखील बाउंड्रीच्या रूपाने आल्यात. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळत नाही. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सध्या तरी पाहायला मिळते. बॉलर तयार. पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट झाला. लॉंग ऑफचा खेळाडू वाईडिश आणि बॉल सीमा पार. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. महागड षटक आता. नवीन पाटीलचा बॉल सीमा पार तर गेलाच. 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. भरपूर महागड षटक. कमांडीच आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावरती. महागड षटक नवीनचं, परंतु आता कमबॅक कोणता बॉलर करून देईल आपल्या संघाला. सारंगाव संघ जर या मॅच मध्ये पुढे जायचं असणार आहे तर 40च्या आत रोखणं गरजेचं आहे टीम अंजूरला, कारण बॉलिंग चांगली होताना आपल्याला पाहायला मिळाली. या पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती अंजूरनं, परंतु आता बॅटिंग भरपूर चांगली करतात. समोर अक्षय आलेत दुसऱ्या षटकामध्ये. बॉलर अक्षय पाटील दुसऱ्या षटकासाठी. अक्षय सज्ज झाला. संकेतसाठी हा बॉल अराउंड द कार्पेट. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. 50+ बनवण्याचा कुठेतरी विचार सध्या तरी बॅटरच्या मनामध्ये आहे, त्यामुळेच सध्या तरी चांगली बॅटिंग. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर केला टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरनं. बॉलर अक्षय पाटील. पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर बॉल सीमा पार येतोय. हा समालोचन कक्षाला सलामी देतोय षटकार. काय लाजवाब स्ट्रोक आहे. पहा आणि पाहत बसा. याच पद्धतीने हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग देखील भरपूर चांगली या चेंडूची पाहायला मिळाली. 6 धावा. 6 धावेने धावफलक 25. भरपूर चांगली बॅटिंग. बॉलर तयार. यावेळेस अनऑर्थोडॉक्स फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संबंध आलेला नाहीये. खऱ्या अर्थानं मी म्हणेन सरळ बॅटनं धावा येतात, परंतु तीच बॅट आडवी करण्याचा प्रयत्न केला बॅटरनं आणि निर्धाव चेंडू येतोय. या फटक्याची गरज होती का हाच प्रश्न आहे. अक्षय पाटील कमबॅक केलं षटकार खाल्ल्यानंतर. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो चांगला बॉल आहे. बॉल पडल्यानंतर खालच्या दिशेने राहिलाय. संधी मिळाली नाही या बॅटरला मोठा फटका खेळण्याची. बॅट आणि बॉलचा संबंध आलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. अक्षय चांगलं कमबॅक. षटकार खाल्ल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू 2 डॉट.
म्हणजे प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण चांगला रिदम पकडला. हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग अक्षयची. कमबॅक केलं या बॉलरनं. षटकार खाल्ला. फक्त 5 चेंडूमध्ये आता 7 धावा खर्च केल्यात. आणि शेवटचा बॉल या ओव्हरचा अक्षय पाटील. यावेळेस लॉफ्टेड फटका आणि बॉल हवेत आणि विकेटचं पतन. विकेट आहे. आणखीन एक बॅटर बाद होणार आहे. अप्रतिम झेल आणि बॅटर झाला फेल. कॉलिंग झाली नव्हती परंतु चांगला झेल कंप्लीट झाला डीप मध्ये. आणखीन एक बॅटर बाद. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 25. 25 धावा. षटकार जेव्हा आला होता तेव्हा एका क्षणाला वाटलं की या ओव्हरमध्ये 30+ धावा जाऊ शकतात, परंतु कमबॅक केलं अक्षयनं. त्यानंतर एकही धाव खर्च केलेली नाही आहे पुढच्या 4 चेंडूमध्ये. चांगली बॉलिंग राहिली अक्षयची आणि 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 25 आहेत. पहिलं षटक नवीनचं महागडं होतं. 18 धावा झाल्या होत्या. अक्षयनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च करत एक विकेट काढली. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये अनुभवी बॉलर जालिंदर पाटील तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज होणार आहे. खऱ्या अर्थानं एकता सारंगाव टीम गेल्या 2 वर्षा अगोदरचं जर पाहिलं तर जालिंदर व्यतिरिक्त चांगला खेळ कोणी करू शकत नव्हता, परंतु नव्यानं घडवण्यासाठी सुरुवात केली. अक्षयनं भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं. नवीन देखील चांगली बॅटिंग केली. चांगली बॉलिंग त्यानं दाखवली. त्यानंतर अगदी विचार केला तर बॉलर तयार. जालिंदर. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडस फंबलिंग पाहायला मिळत आहे, मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. जालिंदर पाटील चांगला गोलंदाज आहे. सातत्याने गेली 4-5 वर्ष चांगली गोलंदाजी त्यानं केली. इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. पहिलं षटक नेहमी हाताळताना त्याला मी पाहिलंय, परंतु यंदाच्या हंगामामध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. फटका फसला हवेत आहे. अक्षय व्हॉट अ कॅच. चांगला झेल आणि बॅटर झाला फेल. आणखीन एका बॅटरला मैदान सोडावं लागतंय. जालिंदरच्या खात्यामध्ये विकेट. आणखीन एक विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो स्कोर कार्ड तर प्रत्येक बॅटरला षटकार ठोकायचा, कारण एकमेव बॅटर ज्यानं सिंगल डबल खेळला तो संकेत मणेरा अजून देखील खेळपट्टीवरती आहे. न्यू बॅटर रोहित आलेत. जालिंदरच्या समोर रोहित. जालिंदर लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. सरळ बॅटनं लेफ्टेड फटका. चेंडू हवे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक होते. चुकी केली. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. विशालनं मिस्टेक केली. झेल आरामात कंप्लीट होऊ शकत होती, परंतु
झेल ड्रॉप झाली, एक सिंगल आली, एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 27-27. उल्लेख केला प्रत्येक बॅटरला षटकारच रोकायचा. जालिंदर ओहो चांगला बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. डॉट बॉल आला. जालिंदर पाटील 2 धावा खर्च केल्यात, एक विकेट काढली आहे. धावफलक स्थिर आहे 27 वरती. संकेत मणेरा सलामीला आला होता हा बॅटर. तिसरं षटक सध्या सुरू आहे आणि आता त्याला दोन्ही हातांनी तोफे कबूल करायचे आहेत. चौकार षटकार मारावे लागणार आहेत, अदरवाईज लो स्कोर बनू शकतो. इनफिल्डच्या वरला फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. बॉल सीमा पार, षटकार. कुठेतरी मी उल्लेख केला की फुल टॉस येतात, खराब बॉल येतात, दोन्ही हातांनी तोफे कबूल करावे लागतील आणि हा फटका त्याच पद्धतीनं होता संकेतचा. दोन्ही हातांनी तो कबूल देखील त्याने केला. एक्झिक्युशन चांगलं होतं, टायमिंग प्रॉपर बसलं, ताकद होती या फटक्यामध्ये. बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरनं निघून गेला. चांगला चेंडू, बॉल पडल्यानंतर खालच्या दिशेनं राहतोय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी शुभागमन होत आहे सर्वांचे लाडके बोर्डीचे उद्योगपती माननीय श्री कुमार प्रथमेश पाटील उर्फ बंटी दादा, तसेच त्यांच्यासोबत लेजंड प्लेयर पुनेश पाटील दादा देखील आलेले आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा 33-33 बनल्यात आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये तेजस शेवटचं षटक टाकण्यासाठी येणार आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील तेजसनं चांगली बॉलिंग टाकली होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी तेजसनं केली होती. 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु आता समोर अंजूर, न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम खेळताना पाहायला मिळते. चला तेजस, यानंतरची मॅच टीम झरीमारी अलिमगड अगेन्स्ट टीम गावदेवी भेले. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचा. बॉलर तयार. इनफिल्डच्या वरना फटकाला जेव्हा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, करारा ड्राईव्ह, चौकार. कव्हर रिझनला 4 धाव्यांना धावफलक 37-37. कुठेतरी आता विश्वास दिसतोय अंजूर संघाच्या डगआउट मध्ये की 50+ बनवू शकतात. इथून चौकार आणि षटकार जर आले, कारण अजून देखील 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. बॉलर तेजस पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहित साठी हा बॉल हेलिकॉप्टर नंतर जाणं खेळून काढले काऊ कॉर्नर रिजनला. खेळाडू पळताय, धावताय, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग पाहायला मिळते. दोन्ही बॅटरची कॉलिंग भरपूर चांगली होती आणि 2 धाव्यानं आता संघाचं धावफलक पुढे सरकवता ठेवण्याचं काम. धावफलक 39 वरती जात आहे. 39-39 धावा. तेजस चांगली बॉलिंग तर करतोय, चौकार जरूर आलाय, परंतु या चेंडूवरती चांगल्या टप्प्यावरती हाताळतोय बॉल. पुढचा बॉल, हा चेंडू देखील लाईन आणि लेंथ भरपूर चांगली पाहायला मिळते. चेंडू लॉंग ऑफला जातोय, फेकी करेपर्यंत एक सिंगल. धावफलक 40 वरती.
आणि अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 50+ जाऊ शकते हा विश्वास तर आहे अंजूरला, परंतु ते जाऊ देईल का? तेजस पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर संकेत, संकेत साठी हा बॉल पुल केलाय, फटका फसला. आता विशाल चेंडू खाली वेट केलाय आणि आता कोणतीही मिस्टेक विशाल करणार नाहीयेत. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला. बॅटर संकेत मनेरा बॅक टू द डगआउट. झरीमारी लिमगर आणि गावदेवी वेहले बॅटर सुजल नाईक, अलिमगड आणि टीम गावदेवी वेहले. वेहले टीम कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. बॉलर तयार, तेजस, 2 बॉलचा खेळ बाकी. समोर सुजल नाईक, उडवला इनफिल्डच्या वरला. व्हॉट अ शॉट, क्या बात है, बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. आपण एक गोष्ट पाहिली आहे की ऑन साइडला बॉल जात नाहीयेत, ऑफ साइडला बॉल लगेच निघून जातोय. ओहो, चांगला बॉल, रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. आणि पहिल्या डावाचा खेळ मला वाटतं जवळजवळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 46, 46 धावा आणि 47 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. येथून टीम एक तास सारंगगाव संघाला असणार आहे अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. यानंतरची मॅच लगेचच टॉस आपण करणार आहोत. गावदेवी वेहले टीम कॅप्टन, आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम या ठिकाणी सज्ज झाल्यात. गावदेवी वेहळे आणि झरीमारी अलिमगर. मी आमचे लाडके प्रथमेश दादा उर्फ बंटी पाटील दादांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाण्याच्या एका बाजूला जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडी आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माजी सरपंच चषक 2025. कॉल कोणाचा आहे? अलिमगड संघाचा कॉल आहे. माजी सरपंच चषक असा कॉल होता आणि माजी सरपंच चषक आलाय. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. अलिमगड संघ टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असणार आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणत्या बॉलरवरती अपेक्षा असतील? मुकेश आहे, प्रणय आहे, हर्ष आहे. नाणेफेकी गमावली वेहळे, बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न? 40 ते 50. 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कोणत्या बॅटरवरती अपेक्षा असतील? आहेत आता बघू. या अगोदर अलिमगड संघाविरुद्ध मॅच झाली आहे? आठवण नाही. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम झरीमारी अलिमगड संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स भागेश म्हात्रे सर. Thank you so much.
साईड शेलके सर. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. या क्रिकेटशी निगडीत असणारे सर्वच क्रिकेट प्रेमी सध्या तरी या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचंही आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करू. मॅच बिटवीन तिसरी आपण बघत आहात न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि त्यांच्या विरोधात एकता सारंगाव. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकून खरं तर हे दोन्ही संघ पुढे आले. एकमेकांच्या विरोधात असताना न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमने 46 धावसंख्या बनवल्या. 47 चेस या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सारंगाव टीमचे दोन सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तेजस पाटील आणि विशाल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 47 धावसंख्येच्या चेसमध्ये आता काय घडेल काय बिघडेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक रोहित पाटील याच्या हातामध्ये. पहिलाच बॉल, 47 चेस आहे आणि पहिलाच बॉल अगदी लफ करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. चेसला झाली सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. सुपर टायमिंग, कोणती मुवमेंट नव्हती. थोडासाही हालचालीचा भाग पाहायला मिळालाच नाही, कारण ज्या पद्धतीने बॉल ओव्हर पिच आला, अगदी रोहित पाटीलचा बॉल समोर पडला गेला, त्याला ओव्हर पिच बनवत असताना तेजस पाटीलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. पहिल्या मॅचमध्ये खरं तर सारंगावने खूप काही शिकलं असावं, कारण 29 धावसंख्या बनवल्या. 30 धावसंख्या चेसला थोडंसं कठीण केलं होतं टीमनं. ओव्हर द विकेट ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल लाईन स्ट्रोक फिल्डर आहे त्या ठिकाणी. वेली जज कॅच, काय सुंदर झेल त्या ठिकाणी पकडत असताना ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला ती कॅच पकडली गेली आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार, त्याच तेजस पाटीलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला बॉल ओव्हर पिच होता, त्यानंतर लेंथ वरतून थोडासा बदल करत असताना आणि खरं तर परिवर्तन ही निसर्गाची नियमावली आहे, त्यामध्ये आपल्यालाही परिवर्तन करावं लागतं. आणि क्रिकेटमध्ये तेच, ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमच्यामध्ये विविधता असली पाहिजे. तुम्हाला इन सिच्युएशन बॉलला वेगळ्या पद्धतीने पिच करावं लागतं. ते कदाचित आलं असावं मनामध्ये. तेजस पाटीलच्या विरोधात जेव्हा रोहित पाटील बॉलिंग करत होता, पहिला बॉल ओव्हर पिच, तो पायातून उचलला गेला. दुसऱ्या बॉलवरती लेंथमध्ये थोडासा चेंजेस, शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होता सेट. त्या सिच्युएशनसाठी, ज्या सिच्युएशनला बदली करायची त्या सिच्युएशनला त्याने हँडल केलं आणि इथनं कॅच पकडत असताना ती कॅच पकडली गेली दिशांनं आणि इथनं तेजस पाटीलच्या खेळीचा अंत झाला. पहिली विकेट लवकर गमावली गेली आहे. विचार करावा लागेल सारंगावला सुद्धा, कारण मागच्या मॅचमध्ये अर्थातच पहिल्या मॅचमध्ये 30 धावसंख्येच्या चेसमध्ये त्यांना शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच खेळावी लागली होती. इथे ती सिच्युएशन नकोय अंजूर टीम समोर, तर विकेट टिकावी लागेल आणि पार्टनरशिप एक बिल्डअप करावी लागेल, जेणेकरून 47 ते चेस करू शकतात. नवीन बॅट्समन नवीन पाटील बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवली स्ट्रोकसाठी. यावेळेला बॉल हवेमध्ये टप्पा पडलाय. 38 सर्कलचं रिंगण होतं, त्या रिंगणमध्ये फिल्डर ते प्रयत्न करत होते बॉल अडवण्याचा, परंतु शेवटच्या क्षणाला बॉलने गाठली सीमारेषा. या ओव्हरमधला हा दुसरा चौकार. सुंदर फटका होता. पहिला फलंदाज बाद झालाय, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली नवीन पाटील, परंतु धडाकेबाज त्याने या ठिकाणी सुरुवात केली आहे आपल्या डावाची. तेजस पाटीलने ही चौकाराने सुरुवात केली होती. त्यानंतर आपण जर बघितलं तर नवीन पाटील ही चौकाराने सुरुवात करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये 2 खेळाडू असे पाहायला मिळाले ज्याने पहिल्या डावामध्ये चौकाराने सुरुवात केली. दिशांत पाटील त्यानेही चौकाराने सुरुवात केली. त्यानंतर आपण बघितला ओम कोळीला, त्यांनीही चौकाराने सुरुवात केली. आणि या डावामध्ये सुद्धा 2 फलंदाजाने आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली आहे. टीमची धावसंख्या 8. 47 चेस या मॅचमध्ये. ओ द विकेट थोडासा पुढे आला, बॅटवरती घेतलाय ऑन साइडला. चौकारानंतर तेजस पाटील बाद झाला होता आणि इथनं नवीन पाटील ही चौकारानंतर बाद होत असताना लागणारा दुसरा मोठा झटका एकता सारंगावला. बॉलिंग अर्ली विकेट या ठिकाणी मिळवत असताना रोहित पाटील लेंथ अँड लाईनवरती खरं तर जेव्हा तुमचं कंट्रोल असतं ना
तेव्हा तुम्ही फलंदाजांचा माइंड डायव्हर्ट करू शकता. एक्झॅक्टली तेच झालं, कारण तेजस पाटील समोर एक असा बॉल होता ज्याच्यावरती चांगला प्रत्युत्तर राहिला. तेजस पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. तसाच बॉल नवीन पाटीलसाठी सुद्धा दिला, परंतु त्यानंतर व्हेरिएशन सुपर पाहायला मिळालं. तिथे 2 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज संकेत पाटील रिव्हर्स खेळतायत, परंतु बॉलची गती कमी होती. बॉलला फिरवण्यात सुद्धा आलं, थोडासा चकवा दिला. ही मेंटॅलिटी असते, कारण विथ द बॉल तुम्ही अगेन्स्ट स्विंग जेव्हा खेळत असता तेव्हा तुम्हाला प्रत्येक बॉल पाहून खेळावा लागतो. अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न संकेत पाटीलचा. इथनं डॉट खेळत असताना रोहित पाटीलचा चेंडू. या ओव्हरमधला शेवटचा बॉल, खुलवट टप्प्याचा बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल मध्ये, परंतु या ठिकाणी इनफिल्डचा फिल्डर थोडासा 30 सर्कलच्या बाहेर गेला. मिस टायमिंग स्ट्रोक इथनं जज करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जर्सी नंबर 27 संकेत मनेराच्या हातामध्ये ही झेल पाहायला मिळाली आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. 47च्या चेसमध्ये 8 वरती 3 गडी बाद, 1 तास सारंगाव. प्लॅनिंग असेल तुमच्याकडे, जर सेट बॅट्समन फोडण्यासाठी चांगली गोलंदाजी असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. अंजूर टीम सुरुवातीला खरं तर पाहिली तर दबावामध्ये होती. फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग करत होती, पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 18 धावा आल्या तेव्हा एक सिच्युएशन वेगळी क्रिएट झाली होती. असं वाटलं की त्या सरासरीने जर धावा येतील तर 60 पेक्षा जास्त धावसंख्या बनतील, पण तो अक्षय पाटील, जालिंदर पाटील यांचा कमबॅक राहिला. तेजस पाटीलच्या विरोधात 13 बनल्या. टार्गेट झालं 47 आणि ते टार्गेट डिफेंड करण्याच्या अनुमानाने रोहित पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं, ज्या रोहित पाटीलने बॅटिंगवरती 8 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान दिलं. परंतु त्याच रोहित पाटीलने 8 धावसंख्येचं षटक हे हाताळलंय. पहिले षटक अगदी चांगली राहिले. आता दुसऱ्या षटकासाठी यज्ञेश कोळीला मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलं. 30 सर्कलचं आता रेस्ट्रिक्शन संपलंय. एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हर्सला, एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये आहे, एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो लॉंग ऑनला आणि एक खेळाडू मिड विकेट, एक खेळाडू स्क्वेअर लेगला. असे 5 फिल्डर सध्या तरी डीप मध्ये पेट्रोलियन करतायत. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला मनगटी ताकदीने वळवला गेला. त्या ठिकाणी फिल्डर स्किट झाले, पण तो वॉड ऑफ फिल्डिंग, काय सुंदर फिल्डिंग दिशांची. 100% कॉन्ट्रीब्युशन तुमचं असलंच पाहिजे. वॉड ऑफ फिल्डिंग, काय फिल्डिंग गेली. 5 सर्व खेळाडू प्रेक्षकी त्याचा खरं तर अभिवादन स्वीकारतात, कारण क्रिकेट हे असं क्षेत्र आहे जिथे बॅटिंग बॉलिंग नव्हे तर तुम्ही फिल्डिंगच्या माध्यमातून सुद्धा मोठा नाव कमवू शकता. फॉर एक्झाम्पल जॉन टी रूट्स, बॅटिंग नव्हती, बॉलिंग नव्हती, परंतु फिल्डिंग काय शॉट थर्डमॅनला चांगली ते करायचे. तशाच पद्धतीत तुम्हाला दिशांत पाहायला मिळाला. काय फिल्डिंग केली, सेव्ह केला 2 धावा आणि या बॉलवरती 2 धाब्याने टीमची धावसंख्या. मॅजिकल फिगर ऑफ क्रिकेट, क्रिकेटमधला देवता सचिन तेंडुलकर यांचा टी शर्ट क्रमांक. बॅकफुटला गेलं, स्ट्रेट खेळतात. फिल्डरला त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर या क्रीडांगणावरती अडवणं थोडंसं मुश्किल, परंतु सेकंड चान्स घेतली होती. बॉलने वळण घेतलं आणि थोडासा नाराज असेल फिल्डर, परंतु बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कलेक्ट झाला नव्हता. खरं तर अनुमानाने जास्त बाउन्स मिळाला, त्या बॉलला अडवण्याचाही प्रयत्न झाला. सेकंड चान्स मिळाली गेली, परंतु हातापासून थोडासा दूर होता. सध्या तरी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात. अनेक वर्ष खरं तर शैलेश भोईर यांनी दिली युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटला. छोट्याशा विश्वातून एक मोठं साम्राज्य त्यांनी तयार केलं. पुढे आला, परंतु आता लाईन मिस केली. लाईन मिस केल्यानंतर टप्पा अतिरिक्त बाउन्सर सुद्धा होता. विकेट किपरच्या हातामध्ये, प्रीतम यांच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला तो बॉल. खरं तर तुमच्याकडे एक चप्पल यष्टीरक्षक असेल ना, तर तुम्ही समोरच्या बॉलरला खरं तर मार्गदर्शन करून तुम्ही समोरच्या फलंदाजाला बॉल मिस करू शकता. तेच केलं यावेळेला. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ केला, एक्स्ट्रा कव्हरला तोच फिल्डर आहे, परंतु आता चांगली फिल्डिंग झाली. आता इथनं अजूनही 2 धावा या ठिकाणी सेव्ह केल्यात. काय फिल्डिंग होते, कारण अंजूर
ज्यांना कधीच हार नसते मंजूर माहिती आहे की फिल्डिंग डिपार्टमेंट जेव्हा आपण तगडी सेट करू ना तेव्हा समोरच्या बॅट्समनचे प्रहार सुद्धा आपण आपल्या छातीवरती झेलू शकता. याच्या अगोदर दिशान पाहायला मिळाला, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला रोहित. चांगली दोघांनी फिल्डिंग केली, दोघांनी 2-2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. यावेळेला आता रेंज पासून दूर ठेवला अबे प्ले फ्रॉम द बॉडी, परंतु जास्त चेंडू दूर गेला. या व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या आता 17 वरती पोहोचल. ही मेंटॅलिटी चांगली आहे, कारण जेव्हा स्टेप आउट होऊन एखादा खेळाडू पुढे येतो ना तेव्हा त्याच्यासमोर अवे प्ले फ्रॉम द बॉडी चेंडू टाकणं हे नेहमी लाभदायक. परंतु हा बॉल थोडासा जास्त दूर राहिला, तिथनं पाहायला मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. यज्ञेश कोळीचं दुसरं षटक सुरू आहे आतापर्यंत. यज्ञेश कोळीच्या विरोधात जर आपण पाहिला धावा तर तब्बल 9 आल्यात. एक व्हाईट बॉल, एक चौकार, 2 दुहेरी. त्याने बॉल फेकून झाला 4. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी उर्वरित आहे. ओ द विकेट. बॅकफुटला जाण्याचा विचार केला, अपील सुद्धा केली जाते, परंतु लेग स्टंप मिस केला. ते सांगत असताना अंपायर दुसऱ्या बाजूला चान्स होती की रनआउटची. प्रीतम याने जरूर हिट केला, परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल प्राप्त झाली आहे असं अंपायर सांगत असताना. सध्या दबावामध्ये नाही आहे सारंगाव संघही म्हणू शकतो की दबावामध्ये नाही आहे, कारण 47ची चेस आहे. 2 षटक थोडेसे कमबॅकीचे जातात. एखादा षटक असा शोधावा लागेल ज्या षटकामध्ये 15 पेक्षा धावा बनतील. परंतु रोहित पाटीलचं चांगलं कमबॅक राहिलं, यज्ञेश कोळीचं चांगलं कमबॅक राहिलं आतापर्यंत. पण त्या शेवटच्या बॉलवरती समजेल की हे षटक ही इकॉनॉमिकल राहत आहे की हे षटक थोडंसं मागणं राहत आहे. टीमची धावसंख्या 18. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शॉर्ट बॉलचा वापर रेंज पासून आता दूर ठेवला, परंतु तिथेही सांगत असताना अंपायर्स की व्हाईट बॉल. एखाद्या बॉलवरती षटकार गेला ना तेवढा इम्पॅक्ट पडत नाही, परंतु व्हाईट बॉल आला ना इम्पॅक्ट पडतो, कारण तो बॉल पुन्हा टाकावा लागतो. त्या बॉलवरती एक्स्ट्रा धावी अपोनंट टीमला मिळते. त्याच्यामुळे कदाचित आता ते सांगत असावे रोहित की आता एक्स्ट्रा बॉल नकोय, एक्स्ट्रा धाव नकोय. त्यामुळे आपण त्याला बघितलं त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना. शेवटचा बॉल, परंतु आता लेंथवरती कदाचित चांगली आहे. पंचांची कोणत्या प्रकारची खून आमच्यापर्यंत येत नाही याचा अर्थ असा की हा डॉट बॉल यशस्वी षटक हेही राहिलं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. मी विनंती करेन जरीमरे आलिमगर आणि गावदेव वेले तुमची ऑफिशियल जी नोंदणी आहे ती ऑफिशियल नोंदणी तुम्ही या ठिकाणी करून घ्या. 47ची चेस होती. 2 षटक इकॉनॉमिकल. आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या तर तब्बल 19 धावा आल्यात. 47 लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजेच अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये धावा जर बघितल्या तर 28 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. या सोप्या आहेत, या महागड्याही आहेत. टीम प्लॅनिंग सध्या सुरू आहे न्यू सिद्धिबेनक अंजूरची की आता कोणत्या बॉलरला प्रमोट करावं, कोणत्या बॉलरला बाहेर काढावं, जेणेकरून अगदी हाकेच्या अंतरावरती असणारे आपलं गाव त्यामधून अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. ते ही मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही अभिवादन स्वीकारण्यासाठी आपल्याला अशा गोलंदाजाचा वापर करायचा आहे ज्या गोलंदाजावरती आपण आशा अपेक्षा ठेवू शकतो या 28 धावसंख्या डिफेंड करण्यात. तो काय घडेल काय बिघडेल. दुसऱ्या बाजूला सारंगाव टीमचाही आपण विचार करतोय, कारण याच क्रीडांगणावरती गतवर्षी चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी उचलली. या स्पर्धेचे खरं तर चॅम्पियन संघ होते आणि पहिल्याच मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे त्यांची लढत झाली. 2 हात करत असताना सरवली संघासारख्या दिग्गज संघाला त्यांनी पराभवाचा मोठा धक्का दिला. परंतु न्यू सिद्धिबेनक अंजूर या संघाला याच क्रीडांगणाच्या गुप्त वाटा माहिती आहेत की कुठेही बॉल टाकल्यानंतर खाली राहतो, कुठे बॉल टाकल्यानंतर बाउन्स होऊ शकतो. म्हणजेच अनुभव या क्रीडांगणाचा असणारा संघ त्यांच्या समोर फाईटबॅक देतोय. नवीन गोलंदाज पार्थ नाईक. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला. आता मोठी गॅप आहे आणि ती गॅप दिशांतलाही पूर्ण करता येणार नाही. टप्पा पडला, बॉल चाला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. ऑन साइडला गॅप मध्ये ढकलत असताना जो सलामीला गेलाय फलंदाज विशाल पाटील. अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे, अनेक वर्ष त्याने क्रिकेटला दिली. 6 चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या 12 धावा आणि अजूनही 11 मध्ये 24ची गरज आहे. ओव्हर द विकेट शॉर्ट बॉलचा वापर, परंतु आता लाईन मिस केली. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर नॉन स्ट्रायकर जो बॅट्समन आहे आकाश पाटील, त्याची मुवमेंट पाहण्याजोगी होती. कारण एखादा चांगला बॉल त्याच्यावरती प्रत्युत्तर नसेल ना
तर समोर बघणाराही व्यक्तीला असं वाटतं की या बॉलवरती मोठा फटका यायला हवा होता. पण तो क्रिकेट खेळ मित्रांनो असा असतो जो बाहेर बसून बघणं वेगळं आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं वेगळं. कारण भरपूर सारी द्विधा मनस्थिती असते. कारण नवीन फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो, एखादा चेंडू डॉट खेळतो, तेव्हा त्याच्यावरती जेवढा दबाव असतो तेवढा दबाव सेट बॅट्समनवरती असतो. जेव्हा धावा तो चेस करतो सॉरी तोच दबाव कदाचित जाणवतोय आकाश पाटील आणि विशाल पाटीलवर. 10 चेंडू अजूनही 24ची गरज. ओव्हर द विकेट अजून एक डॉट बॉल कदाचित येईल, परंतु पंच या ठिकाणी वळतात आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा ठिकाणी दिलाय. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. या स्पर्धेचा नियम की व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. चांगला बॉल होता पण तो जास्त वळण कदाचित करण्याचा प्रयत्न केला असावा. एक्सपेरिमेंट पार्थ नाईकने केला. या ठिकाणी पाहायला मिळतं व्हाईट बॉल. अजूनही 10 मध्ये बनवायचे. 23-47 लक्ष या मॅच मध्ये. कोण टिकेल या मॅच मध्ये येणारे तुम्हाला 10 चेंडू सांगतील. ऑन स्ट्राईक विशाल पाटील. हो पुढे आला बॉल मध्ये आहे. मिस्टामिंग स्ट्रोक. इथनं संधी प्राप्त झाले. डीप मध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर. जजमेंट चांगलं. वेल जज कॅच. इथनं पारी संपली. इंडिव्हिज्युअल 12 धावसंख्येची विशाल पाटीलची. लागणारा झटका चौथा. सध्या ट्रेंडिंग संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून येतात. फॉर्च्युनर आणि थारला सध्या तरी खूप मागणी आहे. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये फॉर्च्युनर थार हे सुद्धा पारितोषिक तुम्ही बघितलं. सध्या तरी डीजे आमचे जॉकी सॅम सध्या तरी अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये आणि या क्रीडांगणावरती नेहमी ते पाहायला मिळतात. गतवर्षी या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचे साऊंड सिस्टीम आणि चांगले संगीत तुम्ही ऐकलं. पण इथनं चांगली स्थिती नाहीये. विकेट गमावली. अक्षय पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अक्षयसाठी हा बॉल कडा आणि फलंदाज होईल बाद. लागोपाठचा दुसरा. इथनं हादरा देत असताना विरोधात आला चौकार. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना पार्थ नाईकची ही दुसरी विकेट. बॅट्समन आउट. मॅच बनली आता. कारण विकेट येत होते परंतु धावा येत होत्या. ज्या अर्थाने विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये होता तेव्हा थोडासा वातावरण वेगळा होता, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये अशी परिस्थिती आहे की विशाल पाटीलच्या खरं तर डगआउटमध्ये बसत असताना आता इथनं बारीच सांभाळावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दयष्टी भक्कम असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला दक्ष पाटीलला, परंतु आता सांगतात अंपायर्स की लिगल डिलिव्हरी. बॉल एकदम जर आपण पाहिला तर पडला नंतर आतमध्ये आला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना पार्थ नाईकने चांगलं षटक हाताळले. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. तिथेही कडा. प्रीतम पाटीलच्या हातामध्ये हा बॉल आणि तिसरी विकेट या ओव्हर मधली. लागोपाठची विकेट त्यांची पडझर आणि इथनं मैदानाच्या आतमध्ये नाराजी व्यक्त करत असताना एकटा सारंगाव. आता 6 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धावा इथे मॅचला जिंकण्यासाठी. विकेट या ओव्हरमध्ये 3 आलेत. आपण जर पाहिलं तर 47 धावसंख्येच्या चेस डाऊनला चेस करत असताना नाराज केलं थोडंसं खेळाडूने. 4 वरती बाद झाला तेजस पाटील. 12 धावा खरं तर इंडिव्हिज्युअल बनवल्या विशाल पाटील. तो एकमेव खेळाडू राहिला ज्याने 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या. 0 वरती 3 खेळाडू बाद झाले. बाद झाला संकेत पाटील, अक्षय पाटील, दक्ष पाटील हे परतले. पण तो पार्थ नाईक यांचं कौतुक करू की पहिल्या बॉलवरती चौकार वगळता नंतरच्या 5 बॉलमध्ये त्याने फक्त एकच धाव दिली, तीही अव्वांतर वाईटची धाव. म्हणजे काय कमबॅक होता ज्याच्यामध्ये 3 विकेट सुद्धा आले. पार्थचं जरूर कॉन्ट्रीब्युशन राहिलं नाही
ते म्हणजेच बॅटिंग करत असताना, कारण पार्थ आलाच नाही, त्यांनी बॅटिंग केलीच नाही. परंतु दिशाने ज्या बनवल्या होत्या 14 धावा त्या महत्त्वाच्या राहिला. 8 धावा बनवल्या गेल्या. रोहित पाटीलने जरूर शून्यावरती बाद झाला प्रतीक पाटील, परंतु जी दिशांची या मॅचमधली खेळी राहिली ना ती चांगली राहिली. ॲज अ बॅट्समन त्यांनी चांगलं काम केलं, ॲज अ फिल्डर त्यांनी चांगलं काम केलं आणि आपल्या टीमसाठी सर्वोत्कृष्ट खेळ या मॅचमध्ये टीम सारंगाव समोर त्यांनी केला. परंतु आता जे सर्व काय केलं आहे ते घडवायचं नसेल, ते बिघडवायचं नसेल, तर आता सुदर्शनला इथनं चांगली बॉलिंग करावी लागेल. एका बाजूला विकेटी जास्त गेल्यात, परंतु 23 धावा, तब्बल 4 षटकार या 6 बॉलमध्ये मारावे लागतील सारंगावला. पहिलाच बॉल लसित मलिंगा स्टाईलने बॉल मिस टायमिंग हवेमध्ये आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी टी शर्ट नंबर 27 पकडली गेली कॅच आणि अजून एक विकेटचा सिलसिला या ठिकाणी चालू ठेवत असताना सारंगाव टीमला लागणारा अजून एक झटका. तर नवीन पाटीलची कॅच संकेतनेच पकडली. त्यानंतर आपण बघितलं तर संकेत पाटीलही त्यांनीच बाद केलं आणि आताही खरं तर बाद करत असताना या इनिंगमध्ये आकाश पाटीलला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग झाली संकेतची. देशाने तो बॉल अडवला गेला, त्याचंही कौतुक आपण करू. बॉलर आपण यज्ञेशचं कौतुक करू, पार्थ नाईकचं कौतुक करू, रोहित पाटीलचंही कौतुक करू, कारण 47 धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी ॲज अ फिल्डिंग ॲज अ बॉलिंग खूप चांगली राहिली संघ खरं तर अंजूरची. आणि आता सध्या तरी टेबल टॉप करण्याच्या अनुमानाने ते पुढे चालल्यात. कमी गतीचा बॉल, फुल्लर लेन बॉल होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा बॅटच्या टो एंड वरती लागला. प्रीतम पाटीलच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल, ॲज अ विकेट किपर ते आहेत, त्या अनुमानाने आपण जर बघितलं गेलं तर हाई डॉट बॉल. हे इनिंगमध्ये खरं तर खातंही न खोळू देता 4 फलंदाज बाद झाले, त्यामुळे ही कंडिशन थोडीशी आता पूर्णपणे क्रिटिकल झाली आहे टीम एकता सारंगावसाठी. स्ट्रायकिंग इनवरती आदेश पाटील, अजून एक चांगला बॉल, फुल्लर लेंथ आही होता, ऑन साईडला चालला दिशान त्या ठिकाणी या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, त्याने फेकी केली वाईट, परंतु जास्त धावा नाहीये, त्याच्यामुळे बॅकअपला एक खेळाडू होता. तिथनं आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच या बॉलवरती सिंगल टीम पुढे जात असताना अजूनही बनवायच्यात. 22 बॉल शिल्लक आहेत, 3 नथिंग आहेत सध्या तरी या धावा बनणं, कारण या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी चुकलं कुठं की जिथे तेजस पाटील लवकर बाद झाले, विशाल पाटील जरा खेळला, परंतु त्यानंतर आपण 4 खेळाडू शून्यावरती बाद होताना बघितले. यावेळेला फिल्डर जरूर मागे सेट केलाय, माहिती आहे थर्ड मॅन फाईन लेगला फिल्डर आहे, त्याच्यामुळे जर विकेट किपर बेट झाले तर त्यांच्याकडे बॉल जाऊ शकतो. शरीरापासून दूर चेंडू ठेवला तर त्याच कदाचित मनसुब्याने हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्यात आला असावा, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने दिलाय. अजून 21 बनवायचे आहेत, बॉल शिल्लक 3 मोठे फटके आले तरी हा सामना जिंकू शकत नाही, तो म्हणजे संघ एकता सारंगाव. एक सामने या दोन्ही संघाने जिंकले होते. कमी गतीचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये, हा बॉल 2 फिल्डर जज करतात त्या ठिकाणी. दिशांत आला पुढे, त्याने कॉलिंग केली गेली संकेतला, संकेत थांबला, दिशांनी पकडली गेली कॅच, परतेल फलंदाज मैदानाच्या बाहेर. अजून एक झटका टीम सारंगावला. पाचवा फलंदाज शून्यावरती बाद झालाय, खाते न खोळता 5 फलंदाज डगआउट मध्ये. खरं तर ही परिस्थिती खूपच बिकट, कारण गतवर्षीचा चॅम्पियन संघ या कंडिशन्सला सध्या तरी फेस करतोय. अजून एक कमी गतीचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, अंपायरच्या थोडासा बाजूने चेंडू गेला, बॉल चाललाय बाउंड्री लाईन लगत जरूर, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना, स्ट्रॉंगली पकड निर्माण करत असताना न्यू सिद्धिविनायक अंजूर दुसऱ्या मॅच मधून सुद्धा विजयाचे स्वप्न आता त्यांच्या दारापुढे. फक्त एक चेंडू फॉर्मॅलिटीसाठी फेकायचा आहे आणि इथनं विन होईल टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर.
अशा पद्धतीने ऑन साइडला शेवट गोड करायचा होता, परंतु तोही बॉल हवेमध्ये दिशान करतोय प्रयत्न, त्याच्या समोर टप्पा पडला गेला. 47च्या चेस मध्ये 21 धावसंख्येच्या फरकाने या ठिकाणी पराभवाचा मोठा धक्का या ठिकाणी सोसत असताना एकता सारंगाव या संघाला पराभवाचा धक्का देत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल न्यू सिद्धिविनायक अंजूर. टीम सारंगाव, तुम्हाला मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा.